लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावी सगळ्यांचा निरोप घेऊन घराबाहेर जाते, मात्र सावीला बघून रुक्मिणी आणि ऋतुजा खूपच घाबरतात. तर ऋतुजाच्या मैत्रिणी तिला विचारत असतात की ही कोणाची मुलगी आहे आणि त्यावर काय उत्तर द्यावं हे तिला कळत नाही. तर दुसरीकडे रेश्मा सिंधूला विचारत असते की ही सावी कोणाची मुलगी आहे, हिचा बाप कोण आहे. मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर न देता तेथून जाण्यासाठी निघते. मात्र रेश्मा तिला थांबवते आणि सांगते की तू आत्ता बाहेर जाऊ शकत नाही, कारण बाहेर आईंच्या मैत्रिणी आल्या आहेत आणि काकूंनी सांगितलंय की तू बाहेर येता कामा नये. आणि त्यावर सिंधू म्हणते की या घरचे नियम पाळायला मी काही या घरची सून नाही. आणि त्यानंतर ती बाहेर जाते आणि सिंधूला बघून त्या दोन्हीही बायकांना मोठा धक्का बसतो. त्या म्हणतात, अरे ही तर सिंधू आहे ना, पण ही जिवंत कशी. आणि त्यामुळे रुक्मिणी, ऋतुजा, राजश्री, रेश्मा खूप घाबरतात. तर त्या बायका म्हणत असतात की काय खरं आणि काय खोटं हे यांचंच यांना माहिती. आणि त्यामुळे ऋतुजा त्यांना सांगते की ती बातमी खरीच होती, पण सिंधू जिवंत आहे हे आत्ता आम्हाला समजलं. आणि त्यानंतर सिंधू तेथून जाण्यासाठी निघते. मात्र त्या बायका म्हणतात की सिंधू जिवंत असताना राघवने दुसरं लग्न कसं काय केलं, आणि आता राघवची खरी बायको कोण, सिंधू की राणी. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की राघवचं लग्न राणीसोबत झालं आहे, त्यामुळे त्याची बायको राणीच आहे. तर त्या बायका सिंधूकडे बघत म्हणतात की आता ही बिचारी सिंधू काय करेल काय माहीत. आणि त्यानंतर त्या रुक्मिणीला टोमणं मारतात की सिंधूला बाळ होणार नाही म्हणून कदाचित यांनीच तिला घराबाहेर काढलं असेल आणि राघवचं राणीसोबत लग्न लावून दिलं असेल. मात्र ते बोलणं ऐकून रुक्मिणी खूप चिडते. ती त्या बायकांना स्पष्टपणे सांगते की असा फालतूपणा मी माझ्या घरात सहन करणार नाही. आणि त्यानंतर ती राजश्रीला म्हणते की यांना प्रसाद दे आणि इथून जाऊ दे. त्यामुळे त्या बायका रागातच तेथून जाण्यासाठी निघतात. तर रुक्मिणी रेश्मावर खूप ओरडत असते. मात्र त्यानंतर ती रेश्माला म्हणते की खरं तर या सगळ्यामध्ये चूक तुझी नाही, चूक या सिंधूची आहे. आणि ती सिंधूला वाटेल ते बोलायला सुरुवात करते. मात्र सिंधू तिला स्पष्टपणे सांगते की मी याआधी तुमचा अपमान खूप वेळा सहन केला आहे, पण यापुढे मी माझा अपमान सहन करणार नाही. आणि तिचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी अजून चिडते. ती मनाशी म्हणत असते की सिंधू, तुझा हा अहंकार मी एक ना एक दिवस नक्की मोडून काढेल. आणि त्यानंतर सिंधू तेथून जाण्यासाठी निघते. मात्र त्याच वेळी राणी तिथे येते. ती सिंधूला म्हणते की मला असं वाटलं होतं की तू इथेच राहशील. मात्र त्यावर सिंधू काही बोलणार इतक्यात रुक्मिणी म्हणते की राणी, आपल्या घरी लोक काम करण्यासाठी येतात, आपण त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देतो आणि मग ते लोक पुन्हा आपापल्या घरी जातात. आपल्याला कधीतरी त्यांची गरज पडेल म्हणून काय आपण त्यांना आपल्या घरात ठेवून घेत नाही. आणि रुक्मिणीचं हे बोलणं ऐकून सिंधू म्हणते की मला सुद्धा या घरात राहायचं नाहीये, मी जाणारच होते. आणि त्यावर रुक्मिणी मोठ्याने आवाज देऊन घरातील सगळ्यांना तिथे बोलावून घेते आणि रागातच म्हणते की आरतीची वेळ झाली आहे, आपण आरती करू. आणि त्यानंतर ती मुद्दाम राघव आणि राणीला सांगते की आजच्या आरतीचा मान तुमचा आहे. आणि ते ऐकून सिंधूला वाईट वाटते. तर सावी सिंधूकडे आरतीला थांबण्याचा आग्रह करत असते. सिंधू तिला नकार देते. मात्र सावी तिच्याकडे खूप हट्ट करते, त्यामुळे सिंधूचा नाईलाज होतो आणि ती सुद्धा आरतीला थांबते. आणि मग त्यानंतर राघव राणीच्या हस्ते आरती होते. त्या दोघांना एकत्र बघून सिंधूला तिने राघवसोबत घालवलेले क्षण आठवतात. मात्र त्यानंतर ती मनाशी म्हणते की सिंधू, सावर स्वतःला, आता हे घर तुझं नाहीये आणि या घरातली माणसंसुद्धा तुझी नाहीयेत. आणि मग त्यानंतर राणी सगळ्यांना आरती देते. सिंधू सावीला सांगते की तुम्ही निदान देवाचं दर्शन तरी घेऊन जा. आणि त्यामुळे त्या दोघी जणी देवाचं दर्शन घेतात. तर राघव राणीला म्हणतो की आजच्या दिवशी कोणीही आपल्या घरातून उपाशी जाता कामा नये, यांना प्रसाद दे. मात्र सिंधू देवासमोरचीच 2 फळं घेत म्हणते की प्रसाद म्हणून मी ही फळं घेतली आहेत, प्लीज आम्हाला जेवणाचा आग्रह करू नका. मात्र राघव राणीला म्हणतो की पाहुण्यांसाठी गेस्ट रूम रेडी कर. मात्र सिंधू म्हणत असते की आम्ही या घरात राहणार नाही. मात्र त्याच वेळी विनू त्या ठिकाणी येतो आणि तो सावी सिंधूजवळ जातो.
तो सिंधूला विचारत असतो की डॉक्टर काकू तुम्ही कुठे निघालात, आणि त्यावर सावी म्हणते की विनू ते तर आम्हालाही माहीत नाहीये. तर सिंधू विनूला समजावते की आम्ही पुण्यामध्येच राहणार आहोत आणि तुझ्यावर उपचार करण्यासाठी उद्या परत येणार आहोत, त्यामुळे तू काळजी करू नको. मात्र विनू म्हणतो की डॉक्टर काकू जर तुम्हाला पुण्यामध्येच राहायचं आहे तर मग तुम्ही आमच्याकडेच राहा ना. मात्र ते ऐकून रुक्मिणी विनूवर ओरडते. ती विनूला समजवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र विनू काही ऐकूनच घेत नाही. तो म्हणतो की डॉक्टर काकू आणि सावीसुद्धा माझी फॅमिली आहेत आणि आपलं घर तर इतकं मोठं आहे ना, मग त्यांना राहू द्या इथे. तर विनूसोबत राणीसुद्धा सिंधूला आग्रह करत असते, मात्र सिंधू नकारच देते. आणि त्यामुळे मग राणी रुक्मिणीला म्हणते की काकू प्लीज विनूसाठी सिंधूला इथे राहण्याची परवानगी द्या. तर रुक्मिणी रागातच म्हणते की राणी तुला आत्ता जे करायचं आहे ते कर, पण नंतर रडत माझ्याकडे येऊ नको. आणि त्यानंतर मग विनूने आणि राणीने खूप आग्रह केल्यामुळे सिंधू तिथेच राहण्याचा निर्णय घेते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू विनूवर उपचार सुरू करते आणि मग त्यानंतर ती विनूला चालायला सांगते. ती विनूला म्हणते की तू आता कशाचाही आधार न घेता एकटा चाल, आणि त्यामुळे विनू चालायला सुरुवात करतो. मात्र 2 पावलं टाकल्यानंतर त्याचा तोल जातो आणि तो जोरात खाली पडतो. त्यामुळे सर्वजण घाबरतात. राणी पटकन त्याच्या जवळ धावते, मात्र सिंधू तिला थांबवते. ती म्हणते की तुम्ही मदतीसाठी येऊ नका, विनूला स्वतः पायांवर उभं राहू द्या. आणि मग त्यानंतर ती विनूला सांगते की तू करू शकतोस, तू स्वतः उठण्याचा प्रयत्न कर. आणि त्यामुळे विनू प्रयत्न करायला सुरुवात करतो. त्याला जमत नसते, मात्र सिंधू त्याला सांगते की स्वतःवर विश्वास ठेव आणि उभा राहा. मात्र ते बघून रुक्मिणी म्हणते की हे सगळं काय चाललंय, हे आत्ताच्या आत्ता थांबवा, विनूला किती त्रास होत आहे. तर राणी तिला समजावते की काकू सिंधूला उपचार करू द्या, तुम्ही प्लीज काही बोलू नका. मात्र रुक्मिणी काही ऐकतच नाही. तर सिंधू तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता विनूला मोटिवेट करत असते. आणि मग त्यानंतर विनू स्वतः उभा राहतो. तर सिंधू त्याला थोडा वेळ बसायला सांगते आणि त्यानंतर मग ती विनूचा हात पकडून त्याला चालायला मदत करते. आणि त्यामुळे सावी राणी खूप खुश होतात. मात्र रुक्मिणी सतत मध्ये काही ना काही बोलत असते आणि त्यामुळे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे सिंधू नाईलाजाने राणीला म्हणते की मिसेस रत्नपारखी या मॅडममुळे उपचारात अडथळा येत आहे, तुम्ही प्लीज यांना बाहेर जायला सांगा. आणि ते ऐकून रुक्मिणी खूप चिडते. मात्र राणीनेच सांगितल्यामुळे ती नाईलाजाने तेथून निघून जाते. आणि मग त्यानंतर विनू आणि सिंधू पुन्हा एकदा चालायची प्रॅक्टिस करतात. आणि मग त्यानंतर राणी सिंधूचे आभार मानत म्हणते की तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तर सिंधू म्हणते हे उपकार नाही आहेत, हे माझं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सावीला भूक लागलेली असते, त्यामुळे राणी तिला जेवण देत असते. मात्र त्यावेळी रुक्मिणी राणीला म्हणते की हे आपलं घर आहे, एखादं हॉटेल नाही की प्रत्येकाला फुकट जेवण द्यायला. आणि रुक्मिणीचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर रुक्मिणी सिंधूला सुद्धा म्हणते की जर तुला आणि तुझ्या मुलीला या घरात राहायचं असेल तर महिन्याला 30,000 रुपये घर भाडं द्यावं लागेल. आणि मग त्यानंतर सिंधू राघवकडे काही पैसे देत म्हणते की हे माझ्या मुलीच्या जेवणाचे पैसे. त्यावर राघव म्हणतो की हे आमचं घर आहे, तुमची मुलगी आमच्या घरात जेवली आहे, एखाद्या हॉटेलमध्ये नाही. मात्र सिंधू म्हणते की मला माझ्या मुलीला सांभाळण्यासाठी कोणाचीही गरज नकोय. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.